हॅलो स्टुडंट्स अँड वेलकम बॅक टू पार्ट टू ग्लोरी विथ प्रेषिता. आज आपण शिकणार आहोत तुमचा चॅप्टर द अल्केमी ऑफ नेचर. द अल्केमी म्हणजे तो प्रोसेस असतो जुन्या काळात दोन धातू मिक्स करून सोनं बनवायचे. ओके, त्या प्रोसेसला अल्केमी असं म्हणायचे. ओके, अल्केमी म्हणजे मॅजिक सुद्धा, टू मेक समथिंग मॅजिकल. तर जे रायटर आहेत या पोयमचे, रक्षा भरादिया, त्यांनी आपल्याला मेसेज दिला आहे की आपण नेचर कडून काहीतरी शिकलं पाहिजे. तर एक एक सेंटेन्स आपण वाचूया आणि त्याचे मीनिंग्स बघूया. ओके, टेक्स्टबुक घेऊन बसा, म्हणजे काही डिफिकल्ट वर्ड्स असतील तर तुम्ही तिथल्या तिथे अंडरलाईन करून त्याचे मीनिंग्स लिहू शकता. लेट्स स्टार्ट. टू सी अ वर्ल्ड इन अ ग्रेन ऑफ सँड अँड अ हेवन इन वाइल्ड फ्लावर. होल्ड इन्फिनिटी in the palm of your hand and eternity in a hour. This is written by William Blake. आता त्याचं एक्सप्लेनेशन दिलं आहे. ओके, something as tiny as a grain of sand can spark off an idea or imagination of a huge significance to the world. ओके, तर एका कणाने सुद्धा, जो वाळूचा कण असतो त्याच्याने आपण पूर्ण जे जग आहे ते इमॅजिन करू शकतो. One can witness and experience the beauty of heaven in something as small as wildflower and derive joy forever. तर फुल बघून सुद्धा आपण खूप खुश होतो. Only one should have the eyes and time to see it. तर आपल्याला ते दृष्टी लागते. ओके, आपल्याला ती दृष्टी लागते ते सौंदर्य बघण्यासाठी. Infinity in endless space, but your small palm can hold the destiny of earth through your efforts. तर आपण ती वाळू जी आहे ती हातात घेऊ शकतो. Eternity is endless time. But just an hour in your life can make a difference to the world forever. तर कधी कधी बघा आपण असं म्हणतो की 1 मिनिट मिळालं असतं तर मी काही केलं असतं, किंवा कधी कधी आपण चुकतो 1 मिनिटासाठी. ओके, तर ते आहे, आपण त्यात सुद्धा डिफरन्स क्रिएट करू शकतो. सो एव्हरीथिंग इज ऑन टाइम. Great deeds can surpass the limits of time and space. They never die. Okay, we instinctively turn to outdoor activities and nature as a way of relaxation and enhancing our well-being. तर instinctively म्हणजे बाय नॅचरल इन्स्टिंक्ट, म्हणजे आपल्याला कॉल येतो नेचर कडून असं आपण म्हणतो ना, आणि आपण बाहेर जातो. ओके, एनहान्सिंग आवर वेलबिंग. एनहान्सिंग म्हणजे एनरिचिंग. ओके, इट इम्प्रूव्हज आवर वेलबिंग, आपली लाईफ इम्प्रूव्ह करते नेचर. नेचर सूज अँड नर्चर्स म्हणजे आपली काळजी घेते. ओके, आणि आपल्याला निसर्गात गेल्यावर खूप शांत वाटतं. नेचर फुलफिल्स अँड मोटिवेट्स. नेचर विस्पर्स अँड कमांड्स. ओके, तर नेचर आपल्याला पूर्ण करते आणि मोटिवेट सुद्धा करते. आपण निसर्ग बघतो ना तेव्हा आपल्याला काहीतरी वेगळंच वाटतं. ओके, कधी समुद्राच्या किनाऱ्यावरती जा किंवा कोणत्या गार्डन मध्ये गेलात किंवा गावी गेला तर तुम्हाला कसं एक वेगळाच उत्साह असतो ना. तुम्हाला नेचरमध्ये कोणत्या ऍक्टिव्हिटीज एन्जॉय करायला आवडतात, नक्की कमेंट करून सांगा. लेट्स गो अहेड. आर यू लिसनिंग? तर हे नेचर विस्पर करते. ओके, वेन आय डू इट लिव्स मी इन कम्प्लीट एव्ह. ओके, ईव म्हणजे ग्रेट वंडर किंवा अमेजमेंट. वी हॅव अ हिबिस्कस प्लांट इन अ गार्डन. एव्हरी फोर्थ नाईट अ फ्लावर ब्लूम्स ऑन इट, बिग ब्राईट अँड टेंडर. तर जे रायटर आहे ते सांगतात. ओके, हिबिस्कस प्लांट म्हणजे जास्वंदीचं झाड आहे. ओके, आणि एव्हरी फोर्थ नाईट म्हणजे रोज रात्री त्याला ते ब्लूम होतं, कळ्या येतात आणि मग ते फुलं उगवतात. ओके, सकाळी. Throughout the day, it smiles with the sun and dances with the wind. But as evening approaches, it starts wilting. तर हे पूर्ण दिवस नाचत असतं. ओके, म्हणजे ते फुललेलं असतं आणि जसं संध्याकाळ होतं ते काय होतं, विल्टिंग. विल्टिंग म्हणजे काय, ड्राय होतं, अशी मान खाली पडते ना तसं. The morning after it withers completely and by evening it falls and become one with the earth again. तर ते जिथून उगवलं म्हणजे मातीतून जे झाड उगवलंय ते फुल परत मातीतच जातं. The flower comes to life only for a day, yet it does so in full splendor. तर ते एका दिवसाचंच त्याचं आयुष्य असतं त्या फुलाचं, पण ते इतकं एन्जॉय करतं किंवा आजूबाजूच्यांना इतकं खुश करतं. ओके, स्प्लेंडर म्हणजे एन्जॉय. What if we to live a life however short to its fullest. तर लाईफ आपण असं जगलो असतो तर, म्हणजे छोटीशी लाईफ आहे पण एकदम फुलेस्ट म्हणजे पूर्ण एन्जॉय करून. We went to a rocky beach and saw the spread of majestic ocean and the rocks alongside, carved, sculpted and shaped by water. तर जेव्हा मी बीचला गेले
ओके. काय बघितलं? ओशन बघितलं, म्हणजे समुद्र होतं मोठं आणि तिकडे दगडी होते. ओके, समुद्राच्या इकडे. पण ते दगडी आहेत ना, ते कसे झालेले? शेप्ड बाय वॉटर, म्हणजे पाणी येऊन जेव्हा त्यांना आपटत होता, जशा येत होत्या त्याच्याने त्या रॉकचा जो आकार बनला होता. वॉटर इज सो जेंटल. आता पाणी किती जेंटल आहे, म्हणजे सौम्य आहे. Rocks are so hard, yet as the water flows over it every day, for years the rocks give in. तर पाणी सौम्य आहे आणि दगड हा कडक आहे. दगड हा कडक आहे, पण हा दगड आपण तोडला ना तरच तो त्याचा आकार बदलू शकतो. पण विचार करा, जेव्हा पाणी त्या दगडावरून रोज रोज वाहतं, ओके, पाण्याच्या फोर्समुळे ह्या दगडाचा शेप चेंज झालाय. आपल्याला जे रायटर आहेत ते आपल्याला हा उपदेश देतात की ओके, दगडासारखी कडक वस्तू सुद्धा आकार बदलते, ते पण पाण्यामुळे. ओके, तर कधी ना कधी सगळे सिच्युएशन्स चेंज होणार आहे. इट टेक्स द शेप्स दॅट द वॉटर कमांड्स. Our problem are so colossal and we are so small, yet if we persist, तर आपले प्रॉब्लेम सुद्धा असेच आहेत. ओके, मोठे नाही आहेत, पण आपल्याला ते खूप मोठे वाटतात आणि आपण खूप लहान वाटतो. पण जर आपण प्रयत्न करत राहिलो तर हे प्रॉब्लेम सुद्धा या दगडासारखे आकार बदलून जातील. We saw small bits of grass peeping through the small cracks in a concrete pavement. तर जे पेव्हमेंट असतं, म्हणजे असे ब्लॉक्स लावलेले असते, त्याच्यातून जी मध्ये मध्ये फॉट निघते ना, त्याच्यातून ग्रास निघालेले मी बघितले. It left us thinking, however impossible thing may look, there is always an opening. तर आपल्याला किती पण डिफिकल्ट वाटलं ना, तरीही सुद्धा सगळीकडून म्हणजे काही ना काही मार्ग निघतो. आता विचार करा, ह्या पेव्हमेंट मधून ग्रास निघतं, कधी तुळस उगते. ओके, तर आपल्याला ते बघून असं मॅजिकल वाटतं ना, म्हणजे आपण असा विचार करतो की हे कसं एवढ्याशा जागेतून बाहेर आलं आणि इतकं मोठं झालं. We saw a tree bare of all leaves in the cold winter months. We thought its chapter was over. तर थंडीमध्ये ह्या झाडाचे सगळे पानं गळून गेले, तर मला असं वाटलं की ह्याचा चॅप्टर ओव्हर, म्हणजे हे प्लांट आहे ना त्याची लाईफ संपली. 3 months passed, spring set in, and the tree was back to its green majestic once again, full of leaves, flowers, birds and life. तर 3 महिन्यानंतर हे झाड जे आहे पूर्ण भरून गेलं. ओके, लीव्हजनी, फ्लावरनी, बर्ड्सनी, आणि पुन्हा जिवंत झालं. What if we too had the conviction that however difficult things are right now, it will not remain so forever. Remember, this too shall pass. तर आपण सुद्धा असाच विश्वास ठेवला पाहिजे की जेव्हा सिच्युएशन खूप खराब असतं, वाईट असतं, तर ते सुद्धा निघून जाईल आणि चांगली वेळ येणार. तर हे आपण नेहमी लक्षात ठेवलं पाहिजे. We saw an army of ants lugging a fly which was at least 10 times the ant size. तर जे डोंगळे आहेत किंवा मुंग्या आहेत त्यांनी कोणाला उचललेलं? एक फ्लायला उचललेलं, आणि त्या फ्लायचं वजन त्यांच्यापेक्षा 10 टाइम्स जास्त होतं. पण त्या लोकांनी कसं उचललं? तुम्ही सुद्धा असं बघितलं असेल ना. The ants organized themselves through the fly, lifted it on frail fillers and carried it to quite a distance. तर बारीक बारीक पाय असतात, त्याच्यावरती त्याला उचललेलं फ्लायला. पण का हे पॉसिबल झालं? द्या टीमवर्क अँड पर्सिव्हिअरन्स वर इम्प्रेसिव्ह. तर एकत्र मिळून त्यांनी उचलला ना, आणि पर्सिव्हिअरन्स म्हणजे कॉन्स्टंट एफर्ट. ओके, हरले नाही ते लोक, थांबले नाही, हळूहळू हळूहळू करून उचलला. What if we too are consistent, organized, focused? Spiders' webs are delicate yet very strong. आपण सुद्धा अशीच कन्सिस्टन्सी दाखवली आपल्या आयुष्यात, तर आपण सुद्धा काहीही अचीव्ह करू शकतो. आता स्पायडरचे वेब जे असतात, जाळे, ते डेलिकेट असतात पण खूप स्ट्रॉंग असतात. ओके, फ्लाईज आणि त्याच्यातच अडकतात आणि स्पायडर त्याच्यावर जगू शकतो. A rainbow colors the entire sky. Oysters take in a grain of sand. They open up with a pearl. तर रेनबो सुद्धा पूर्ण आकाशात येतो. आणि ऑइस्टर्स म्हणजे जे पर्ल बनतं ना, ऑइस्टर्स, ते वाळूचा कण त्यांच्या पोटात जातो त्या ऑइस्टरच्या, आणि मग पर्ल बनून बाहेर येतो. ओके, मोती बनून. Variable stars shine across the infinite sky. Clouds take new shape with every passing movement.
तर स्टार सुद्धा भरपूर असतात ओके स्काय मध्ये, आणि क्लाउड सुद्धा आपला शेप बदलत जातात. जसं जसं वेळ पुढे पुढे जातो तसं जर तुम्ही आकाशाकडे बघत राहिला तर ते शेप बदलत जातात. द विंड्स मेक ट्रीज डान्स विथ अनहिंडर्ड पॅशन. तर वाऱ्याच्या वेगाने सुद्धा जे झाड आहे ते डुलतं ओके, हलतं. वॉटर विदाउट हिंट ऑफ इगो चेंजेस इट्स फॉर्म अकॉर्डिंग टू द डिक्टेट्स ऑफ द सन अँड द विंड. तर पाणी सुद्धा आपलं रूप बदलत राहते जसं जसं वेदर चेंज होतं तसं. कधी पाऊस, कधी भाप, म्हणजे उन्हाळ्यात इव्हॅपरेट होते आणि जी वाफ आहे ती वरती जाते ढगांमध्ये. तर वॉटर सुद्धा आपला फॉर्म बदलत राहते. When we see a caterpillar turn into a butterfly, a flower turn into a fruit, we experience the alchemy of nature. We touch it and become bold ourselves. तर हे सगळं जेव्हा आपण बघतो, जेव्हा फुलपाखरू बघतो तेव्हा आपण हे लक्षात म्हणजे असा विचार करतो की ही जी नेचर आहे, प्रकृती आहे, ती किती मॅजिकल आहे आणि हीच त्याची अल्कमी असते. आणि जेव्हा आपण या वस्तूंना हात लावतो तेव्हा आपण सुद्धा सोन्याचे होऊन जातो. तर हे लेसन तुम्हाला कसं वाटलं नक्की कमेंट करून सांगा. आणि याचे क्वेश्चन आन्सर जर तुम्हाला हवे असतील तर नक्की सांगा. मी एक व्हिडिओ बनवणार आहे ज्याच्यात मी ह्या लेसन मधून बोर्ड एक्झाम मध्ये कोणते कोणते क्वेश्चन्स आले ते टाकणार आहे. तर कमेंट करून सांगा आणि तो व्हिडिओ सुद्धा बघा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू अँड ऑल द बेस्ट. बाय.